विठ्ठल 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 पुंडलिका वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज पवन पुत्र हनुमान सियावर रामचंद्र भगवान श्री संत मुक्ताई माता की सद्गुरु जोग महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज जगदंबा माता की विठ्ठल 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 कालच्या भागामध्ये आपण मांढरदेवीची काळूबाई माता मांढरदेवीला कशी प्रकट झाली, कशी स्थापित झाली याचा आपण विचार केला. आजच्या भागामध्ये आपण कारल्याची एकवीरा माता कारल्याला कशी आली, कशी स्थापित झाली आणि कशा प्रकारे ती भक्ताचं रक्षण करते याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. विठ्ठल 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 ती जगदंबा माता कोल्हापूरला महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये कशी प्रकट झाली याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तसं जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सर्व ऋषींनी मिळून एकदा यज्ञ केला आणि यज्ञ केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या यज्ञाचा फलभाग हविर्भाग कुणाला द्यायचा हा प्रश्न त्यांनी भृगु ऋषींवर सोपवला. आता भृगु ऋषींनी विचार केला, चला म्हटले आपण तीनही देवतांची परीक्षा घेऊ. भृगु ऋषी तीनही देवतांची परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि परीक्षा घेण्यासाठी गेले असताना पहिल्यांदा गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव सभेमध्ये विराजमान होते. ब्रह्मदेवानं भृगूंना या म्हटलं नाही, बसा म्हटलं नाही, पाहुणचार केला नाही, आदर सत्कार केला नाही. आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला, आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव, आलेल्या अतिथीचं आपण आदरातिथ्य केलं पाहिजे. आपल्या घरी नाही ना पंचपक्वान्नाचं जेवण, आला ना अतिथी त्याला सुंदर हसून गोड हसून पाणी द्या. त्याला गुळाचा खडा जरी दिला, चहा जरी नाही केला, पण गुळ पाणी जरी हसून दिलं तरी तो आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. अतिथीला पंचपक्वान्नाचंच भोजन लागतं असं नाही, पण एखाद्या वेळेस जर आपल्याकडे पाहुणा आलं का काही तो लोकांच्या तोंडावर डायरेक्ट 12च वाजतात. असं वाटतं परत आयुष्यात यांच्या घरी येणं नको. काही लोकांना ते आवडत नाही, पण काही लोक मात्र फार सुंदर आदरातिथ्य करतात. ते सुद्धा पुण्याचं काम आहे. ब्रह्मदेवाच्याकडे भृगु ऋषी गेले. ब्रह्मदेव सभेमध्ये विराजमान होते. ब्रह्मदेवानं भृगूंना या म्हटलं नाही, बसा म्हटलं नाही, कुठला पाहुणचार नाही, आदरातिथ्य नाही. भृगूंना राग आला. भृगूंनी ब्रह्मदेवाला शाप दिला, हे ब्रह्मदेवा, आज मी तुझ्या दरबारात आलो, पण तुझ्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर तू त्या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचा आदरातिथ्य केला नाही, म्हणून मी तुला शाप देतो की जसा तू मला मानपान दिला नाही, तू माझं आदरातिथ्य केलं नाही, त्या पद्धतीने या मृत्यूलोकामध्ये तुला सुद्धा कोणी मानपान देणार नाही, तुझं सुद्धा कोणी मंदिर बांधणार नाही, तुझी सुद्धा कोणी उपासना करणार नाही, तुझी सुद्धा कोणी पूजा करणार नाही, तुला सुद्धा कुठल्याही प्रकारचा मानपान मिळणार नाही. आपल्या भारत देशामध्ये माईबापांनो ऐका, सगळ्या देवांची मंदिरं सापडतील, पण ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का? एक अपवाद जर सोडला भारत देशामध्ये, बाकी ठिकाणी हनुमानजी महाराजांची मंदिर, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं मंदिर सापडेल, सगळ्या देवतांची, जगदंबा मातेचं सापडेल, पांडुरंगाचं सापडेल, सगळ्या देवतांची, पण ब्रह्मदेवाचं मंदिर सापडणार नाही. ब्रह्मदेवाची कोणी पूजा करत नाही. ब्रह्मदेवाच्या नावानं कोणता वार उपवासाचा आहे का? नाही. का? कारण ब्रह्मदेवाला भृगु ऋषीने दिलेला शाप, ब्रह्मदेव तर फेल झाले. भृगु ऋषी तिथून निघाले आणि भगवान शंकरांकडे आले. भगवान शंकरांकडे आल्यानंतर आता भगवान शंकर आणि पार्वती माता आपल्या आवडत्या ठिकाणी निवांत असताना गुहेमध्ये बसले होते. गुहेमध्ये बसले असताना त्या ठिकाणी दूत काही यांना आतमध्ये जाऊ देईना. तिथंही यांना राग आला. यांनी सांगितलं, हे शंकरा, हे शिवा, जे तुझं दर्शन मला घडलं ना ते अवघ्या जगाला घडेल, असं म्हटल्याच्या नंतर त्यांनाही तो फळभाग भेटला नाही. आता तिसऱ्या देवाकडे आले. तिसरा देव म्हणजे कोण? भगवान विष्णू. भगवान विष्णू म्हणजे चतुरातो शिरोमणे, गुण लावण्याची खाणे, मुकुट सकळा मने, धन्य तुझे विठोबा.
चतुरा तो शिरोमणे गुण लावण्याची खाणे मुकुट सकळा मने धन्य तुझे विठोबा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची कारी मुकुट सकळा मने धन्य तुझी विठोबा. या जगामध्ये अनेक लोक चतुर आहेत महाराज. विचार करा, माणसानं मोबाईल बनवला, स्मार्ट पीस मोबाईल झाला. मोबाईल माणसानं बनवला, त्या मोबाईलला आपण काही प्रश्न विचारा, मोबाईलकडे आपल्यासाठी उत्तर आहे. माणसानं बनवलेला मोबाईल जर एवढा हुशार असेल माईबापांनो, तर विचार करा ज्या देवानं माणसाला बनवलं तो देव किती हुशार असेल, तो परमात्मा किती हुशार असेल. चतुरा तो शिरोमणी, माझ्या परमात्म्यासारखं जगातलंही लोक हुशार, इतके लोक हुशार. एक जणाची बायको त्याला कधीच कुठं जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतीला नाही, वर्षश्राद्धाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, वाढदिवसाला नाही. ते असं घरात बसून बसून वैतागलं. नेमका तिचा बाप आजारी पडला आणि ती 4 दिवस माहेरी गेली. पण माहेरी गेल्यावर सुद्धा गप्प बसत नव्हती ती. तिथून सारखा फोन करायची, कुठं आहे तुम्ही. आता हे घाबरेल गिराईक मुंबईचं, हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून, हे लगेच मिक्सरचा आवाज काढायचं, कुर्र. पहिल्या दिवशी फोन केलाय, कुठे घरातच आहे. दुसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे घरातच आहे, मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे घरातच आहे, मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरून आली. ती म्हणे बंड्या कुठं गेलतोय पप्पा. बंड्या म्हणे मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी, पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन जायले मम्मी. हं, असा हा माणूस एवढा हुशार आहे महाराज. मग अशा माणसाला बनवणारा देव किती हुशार असेल. माझा परमात्मा इतका हुशार आहे महाराज. परमात्म्याला कळालं की आज आपल्या घरी संत महात्मे येत आहे. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी 1 किलोमीटरवर सडा टाक, रांगोळी काढ. लक्ष्मी सडा टाक, रांगोळी काढ, फुलं टाक, फुलांनी रस्ता सजाव, घराला तोरण लाव, घर सजाव, घराला फुलांच्या माळा लाव, पंचपक्वान्नाचं भोजन कर. सुंदर त्या ठिकाणी सगळं सगळं सुंदर झालं पाहिजे, छान झालं पाहिजे. लक्ष्मी मातेनं विचारलं का. अगं आज आपल्या घरी संत महात्मे येत आहे, आज आपल्या घरी संत महात्मे येत आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, आपल्या घरी संत महात्मे येत आहे, सगळी तयारी झाली पाहिजे. लक्ष्मी मातेनं सगळी तयारी केली महाराज, सगळी तयारी केली. भृगू आले, भृगूंनी पाहिलं सगळी तयारी झाली आहे, पण भृगूंना घ्यायची होती परीक्षा. भृगू ऋषी जसे आले ना माईबापांनो, धाडकन आल्या बरोबर आरतीचं ताट गेलं, पण धाड दिशी भगवान परमात्म्याच्या छातीमध्ये भृगूंनी त्या ठिकाणी लात मारली. भृगूंना वाटलं असं केलं की देवाला राग येणार, पण माझ्या परमात्म्याला राग आला नाही. उलट ज्या ठिकाणी त्या लात मारली ना, त्या ठिकाणी अजूनही पाऊलांची मुद्रा, मी हृदयी वाहेगा सुभद्रा, ती पाऊल मुद्रा देवाने छातीवरती धारण केली. एवढे परमात्म्याला भक्त आवडतात, तेही प्राणा परवते, आवडते जे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, किंबहुना आवडे निरुपम, देखा नवलत या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. इतका परमात्म्याला भक्त आवडतात. त्या ठिकाणी पाऊल मुद्रा धारण केली. देवाला राग आला नाही, देव त्या ठिकाणी पास झाले, देवांना फलभाग मिळाला. ब्रह्मदेवाच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. सगळ्या महिला, लक्ष्मी मातेला सुद्धा निमंत्रित केलेलं होतं. लक्ष्मी माता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या. आता हा प्रकार आधी घडलेला होता. लक्ष्मी मातेला येताना बघितलं, सगळी कुरबुर कुरबुर चालू झाली. आली आली, बघा 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 आली. 4 चौघामध्ये याला लाज नाही वाटली. लक्ष्मी माता जशा जवळ आल्या ना, बाई स्वतःच्या नवऱ्यानं ब्राह्मणांच्या लाथाचा मार खाल्ला, तुला 4 चौघामध्ये याला लाज नाही का वाटली. ऐका मायबापांनो, जी महान पतिव्रता आहे ती सगळं सहन करेल, पण पतीचा अपमान सहन करणार नाही. आणि जी महान पतिव्रता असते, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एक महान पतिव्रता श्री देवाचा पतीचा अपमान कधी सहन करत नाही, कारण पती तिच्यासाठी परमेश्वर असतो. हे स्त्री जीवन फार कठीण आहे माईबापांनो, हे स्त्री जीवन एवढं कठीण आहे. सांगेन मी तुम्हाला, एक स्त्री काय, हा नवरात्र उत्सव आहे. या निमित्तानं आवर्जून सर्व स्त्रियांनी सर्वांगाचे कान करून ऐका, सर्व पुरुषांनी सर्वांगाचे कान करून ऐका. एक स्त्री जीवन काय महाराज. लहानपणापासून आई बापाच्या मांडीवर खेळते, आई बापाच्या मांडीवर बागडते, पण
आपल्या वडिलांचं नाव कुठं बदनाम नाही झालं पाहिजे, आपल्या आईचं नाव कुठे बदनाम झालं नाही पाहिजे, पहाडासारखा आपला बाप कुणापुढे झुकला नाही पाहिजे आणि आकाशासारखी आपली आई कुणापुढे वाकली नाही पाहिजे. यासाठी या समाजाच्या दबावाखाली कितीतरी स्वप्नांचा चुराडा करते आमची मुलगी आणि आई बापाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करते आमची मुलगी. स्त्रीचं जीवन आई बापाच्या घरी जरी असली ना माई बापांनो तरी दबावाखाली आहे, तिला मोकळा श्वास घेता येत नाही. एकदा लग्न झालं, तिचं लग्न झालं, मुलीचं बाईमध्ये रूपांतर झालं, मुलीचं बाईमध्ये रूपांतर झालं. माई बापांनो कितीतरी स्वप्न उराशी बाळगून उंबरटा ओलांडून ती पतीच्या घरी आली होती. पण पती हा स्त्रीचा परमेश्वर, आपली हिंदू धर्म संस्कृती सांगते पती हा स्त्रीचा परमेश्वर. पती सांगेल तीच पूर्व दिशा, पती सांगतील ते ऐकायचं, पतीच्या वचनाप्रमाणे चालायचं. समाजाने आपल्या पतीला आणि आपल्या नात्याला, पती पत्नीच्या नात्याला कुठे बदनाम करू नये म्हणून सर्व स्वप्नांचा चुराडा केला. पतीच्या आज्ञेमध्ये आयुष्यभर राहिली ती आमची जगदंबा, ती आमची लक्ष्मी. समाजाच्या दबावाखाली जगली ती, तिथे सुद्धा तिला मोकळा श्वास घ्यायला मिळाला नाही. चला पुढे आलं म्हातारपण. म्हातारपणामध्ये आपल्यामुळे आपल्या लेक सुनामध्ये भांडण होऊ नये, आपल्यामुळे आपल्या लेक सुनाचा प्रपंच कुठे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून लेक सुनाच्या दबावाखाली राहिली ती, तिथे सुद्धा आपल्या स्वप्नांचा चुराडा केला, आपल्या इच्छा आकांक्षा त्यांचा चुराडा केला आणि लेक सुनाच्या म्हणण्याप्रमाणे वागली ती, जगली ती. ऐका माई बापांनो, दुसऱ्याचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटली ती, दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटली ती, दुसऱ्याला मोठं करण्यासाठी, पतीचं स्वप्न, आईवडिलांचं स्वप्न, आपल्या मुलाचं स्वप्न जगण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी जगली ती. पण कधीतरी आपण तिच्या स्वप्नांचा विचार केला का? ऐका, नवरात्र उत्सवानिमित्तानं मी तुम्हाला प्रश्न विचारते, कधीतरी आपण तिच्या स्वप्नांचा विचार केला का? कधीतरी आपण तिच्या अस्तित्वाचा विचार केला का? कधीतरी आपण तिच्या इच्छा आकांक्षाचा विचार केला का? आणि कधीतरी या स्त्रीला मोकळा श्वास घ्यायला मिळाला का? कधीतरी तिला सुंदर समाधानी आनंदी जीवन जगायला मिळालं का? हा प्रश्न आपणा सर्वांसमोर मांडणार आहे मी. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी लक्ष्मी माता आल्या, सगळ्या जणी बोलायला लागल्या. लक्ष्मी मातेच्या डोळ्यातून घळघळ अश्रू आले, पतीचा अपमान सहन होईना. लक्ष्मी माता तशाच परत आल्या, देवाजवळ बसल्या, देवाचे पाय चेपू लागल्या. पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे का कुलती, यावे का कुळती, तिसी यावे का कुलती, ती यावे का कुळती, वेगी आणावा तो हारी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हारी, आणावा तो हरी, योगी आनावा तो हारी, आनावा तो हरी, योगी आनावा तो हारी, आनावा तो हरी. देवाचे पाय चेपत चेपत म्हणू लागल्या, देवा आज ब्रह्मदेवाच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं. सगळ्यांमध्ये माझा अपमान झाला की तुम्ही ब्राह्मणांच्या लाथांचा मार खाल्ला आणि निषेध केला नाही. देवा एकदा तरी त्या ब्राह्मणाला काहीतरी बोला, एकदा तरी त्या भृगूला काहीतरी म्हणा, एकदा तरी बोला. देवानं सांगितलं, नाही लक्ष्मी, ऐक लक्ष्मी, मला माझ्या स्वतःची पत्नी जेवढी आवडत नाही, मला माझा स्वतःचा सक्का भाऊ जेवढा आवडत नाही, मला माझा स्वतःचा सक्का पुत्र जेवढा आवडत नाही ना, तेवढे मला माझे भक्त प्रिय आहे. मी काही बोलणार नाही. देवा तुम्हाला माझं ऐकायचं नाही? अजिबात नाही. देवा तुम्हाला माझं ऐकायचं नाही? अजिबात नाही, ऐकायचंच नाही. आणि झालं ना भांडण, पती पत्नीचं भांडण व्हायला काय कारण? मारत काहीच कारण नाही. कशावरून नाही भांडण? आपली एक बायको नवऱ्याला म्हणे, अहो तुम्ही इतके बोळे, इतके बोळे, इतके बोळे, तुम्हाला सहज कोणी पण फसवेल म्हणे. एकदम बरोबर म्हणे. कस काय? सुरुवात तुझ्या बापनच केली. संध्याकाळी याला जेवायलाच भेटलं नाही मला. कशावरून नाही भांडण हो?
एक आपले शेतकरी शेतातून आलं, बायकोला म्हणे जरा प्यायला पाणी दे. पाणी दे म्हटल्यानंतर ती आपली किचनमध्ये गेली, तिनं पाण्याचा ग्लास भरला. पण ती जरा हुशार होती, तिला वाटलं आता पाणी द्यायचं जरा वेळाने, ज्या द्यायचं जरा तापड गिरायक आहे, आधी चहा ठेव म्हणून तिनं चहा ठेवला. ती जरा हुशार होती मुंबईची, तिनं चहा ठेवला. चहा ठेवला आणि हे नेमकं शेतातून वैतागून आलं. याला वाटलं पाणी आणायला एवढा वेळ का झाला. हे शेतातून वैतागून आलेलं होतं. की जशी समोरून पाणी घेऊन आली ना, यानं खाडकन तिच्या कानामागं मारली. कानामागं मारली, ट्रे गेला, बशी गेली, सगळंच गेलं. ती म्हटली काऊ मला मारलं, एवढा वेळ लागतो का पाणी आणायला? अहो तुमच्यासाठी मी चहा करत होते, तुमच्यासाठी चहा टाकत होते. मी म्हटलं आता पाणी द्यायचं, जरा वेळाने चहा द्यायचा, मग आधी चहा ठेवू, चहाही घेऊन जाऊ, पाणी घेऊन जाऊ. अहो तुमच्यासाठी आई बाप भाऊ बहीण काका काकू मामा मावशा सगळ्यांचा त्याग केला, तुमच्या घरी आले, राब राब राबते, हाडाची काढं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सगळं काही करते तुमच्यासाठी. काय माझं स्वतःचं अस्तित्व सांगा ना. अहो हात माझाही बांगड्या तुमच्या नावच्या, कपाळ माझाही कुंकू तुमच्या नावचं, पाय माझी जोडवी तुमच्या नावची, गळा माझाही मंगळसूत्र तुमच्या नावचं, उदर माझं लेकरं तुमच्या नावची. अहो सगळं तर तुमच्या नावचं आहे, तुमच्यासाठी जीवन जगते, सासू सासऱ्यांची सेवा करते, दिराला सांभाळते, जावेला सांभाळते, संपूर्ण कुटुंबाला सांभाळते, नंदेला सांभाळते, सगळं तर तुमच्यासाठी करते, तरी तुम्ही मला मारलं. म्हणून ऐका, जीवनामध्ये आपल्या पत्नीच्या वेदना भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण या जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव किती केला, घटस्थापना केली, जगदंबा मातेची आपण किती मोठी मूर्ती त्या ठिकाणी आणून ठेवली माईबापांनो. पण ऐका, जर आपल्या घरातली ती आदि माया आदि शक्ती, ती महालक्ष्मी महासरस्वती, आपल्या घरातली ती जगदंबा ती अंबिका, तीच जर आनंदी नसेल, समाधानी नसेल, खुश नसेल, तर हा नवरात्र उत्सव करायचा काही फायदा नाही. खरा नवरात्र उत्सव तेव्हा घडेल जेव्हा आपल्या घरातली स्त्री सुखी असेल, जेव्हा आपल्या घरातली स्त्री समाधानी असेल. आधी तिला समाधानी करण्याचा प्रयत्न करा, आधी तिच्या वेदना, तिच्या भावना, तिच्या संवेदना, तिचं मन समजून तिचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा खरा नवरात्र उत्सव साजरा होईल, तेव्हा खरा नवरात्र उत्सव साजरा होईल. मग तुम्ही म्हणाल ताई, एका बाजूला आमची आई आहे, एका बाजूला आमची आई आहे आणि एका बाजूला आमची पत्नी आहे, आम्ही कुणाचं ऐकावं, कुणाच्या म्हणण्याप्रमाणे चालावं, आईच्या म्हणण्याप्रमाणे चालावं की पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे चालावं? सांगेन मी तुम्हाला. जीवनामध्ये वागायचं, एका बाजूला ती आहे जिनं आम्हाला जन्माला घातलंय, एका बाजूला ती आहे जी आमच्यासाठी जन्माला आली आहे. कुणाच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं? सांगेन मी तुम्हाला. आईची करा उपासना, ऐका बरं का, वाक्य नीट लक्षात ठेवा. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, जीवनामध्ये दूर ठेवा व्यसना, आनंद येईल आपल्या जीवना, आनंद येईल आपल्या जीवना. असं जीवन आपण आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे. नक्कीच आपला प्रपंच सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल अहो तुमच्यासाठी एवढा त्याग केला, तुमच्या घरात आले, जरा लोकांचे नवरे जाऊन बघा ना किती चांगले. लोकांचे नवरे जाऊन बघा, बायकोनं 500ची साडी मागितली का 1000ची आणतात. मुंबईचं महिला मंडळ आणतात का? इथंच कबूल करून घ्या. 500ची साडी मागितली का 1000ची आणतात. 2 तोळ्याचा नेकलेस मागितला की 4 तोळ्याचा करतात. लग्नात मैत्रिणी म्हणत होत्या तुला खूप हँडसम नवरा मिळाला आणि बिगर चंद्राचा मसोबा माझ्या नशिबात पडला. असं कुठं नवरा असतो का? इतकी रडती तेवढ्यावर थांबली नाही, आतमध्ये गेली, कपाट खोललं, साड्या काढल्या, बॅगमध्ये साड्या टाकल्या, सांगितलं मी माझ्या माहेरी चालले, मला इथं थांबायचं नाही. आता याला माहीत होतं ही जर माहेरी गेली तर संध्याकाळीच भाकरीची पंचायत झाल्याशिवाय राहणार. या गा ऐक ना, मी का तुला खरंच मारलं का? मग प्रेमानं मारलं, प्रेमानं. हुशार होता हा चाटा मारायला, कुठला? मुंबईचा. हुशार होता हा चाटा मारायला, अगं प्रेमानं मारलं. ती म्हणे प्रेमानं कधी कोणी मारते? अहो प्रेमात लोक साडी आणतात, गजरा आणतात, एखादी प्रेमाची वस्तू भेट घेतात, तुम्ही मारतात. अगं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. म्हटलं मी ज्याच्यावर प्रेम करतो ना मी त्याला मारत असतो. म्हटलं खरं? म्हणजे तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला मारता? हो. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम करता त्याला तेवढं जास्त मारता? हो. ती पण मुंबईची होती हुशार, तिनं मागचा पुढचा विचारच नाही केला. तिनं काय केलं, त्याच्या खाडकन इकडूनही मारली आणि इकडूनही मारली. त्यानं असाच गाल धरला. तो म्हटलं का गं मला मारलं? ती म्हटली तुम्हाला काही डोकं, तुम्हाला काही अक्कल? हो तुमचं तरी माझ्यावर सिंगल प्रेम आहे, पण माझं तुमच्यावर. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. महाराज, पती पत्नीच्या भांडणाला कारण लागत नाही, कशावर नाही भांडण. पण ऐका,
ती बिचारी इतकी साधी बुडी ना, काही लागत नाही तिला. ऐका, काही लागत नाही दादा तिला. 2 शब्द प्रेमाचे लागतात बरं का. प्रेमाची बुकेली ती बिचारी. नवरात्र उत्सवानिमित्तानं खास मुद्दा म्हणून सांगेन, प्रेमाची बुकेली. तुम्ही शेतातून आले ना, काही करू नका. तुम्ही ड्युटीवरून आले ना, दुसरं काही करू नका. साडी आणू नका, गजरा आणू नका, कुठली वस्तू आणू नका, काहीच आणू नका. तुम्ही तिकडनं आले ड्युटीवरून, ती समोरून पाणी घेऊन आली ना, तुम्ही फक्त तिला थोडी स्माईल द्यायची. तिला म्हणायचं, का गं थकली का, दमली का, अगं जरा जीवाची काळजी घे, अगं तुझे गुडघे दुखतात, डोकं दुखतं ना, अगं जरा जीवाची काळजी घे, कशी होती कशी झाली, अगं जरा तब्येतीकडं बघ, अगं जरा जीवाची काळजी घे. असं म्हणा. किती गुडघे दुखू द्या, किती डोकं दुखू द्या, गुडघ्याला डोक्याला बाम लावेल, पण संध्याकाळी तुम्हाला भजेच तळेल. नाही तळले तुम्हाला फोन करा. ती बिचारी एवढी प्रेमाची भुकेली ना, फक्त फुकटचं प्रेम लागतं तिला. प्रेमाचे 2 शब्द बास, बाकीचं काही नाही. या ठिकाणी यांच्यामध्ये झालं भांडण. लक्ष्मी मातेने सांगितलं, तुम्हाला ऐकायचं नाही का? म्हटले नाही. ठीक आहे, तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर मला सुद्धा इथं थांबायचं नाही, मी सुद्धा इथून जाणार. लक्ष्मी माता तिथून जशा निघाल्या तशा कोल्हापूरला स्थापित झाल्या. म्हणून कोल्हापूरची ती महालक्ष्मी माता हे पूर्ण पीठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुकाई माता तुळजापूरची, ही तुकाई माता तुळजापूरला कशी स्थापित झाली? भगवान शंकर स्मशानभूमीमध्ये नामस्मरण करीत बसले. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. रामाचं चिंतन ऐकलं. पार्वती माता त्या ठिकाणी पूजेसाठी आल्या. देवाला समाधी लागलेली, देवाची समाधी उत्थान केली. विचारलं, प्रभो कुणाचं चिंतन चाललेलं होतं? सांगितलं, कुणाचं नाही. म्हटले, कुणाचं? म्हटले, माझ्या त्या ठिकाणी रामांचं मी चिंतन करतो. रामाचं नाव ऐकलं, पार्वती मातेची तळपायाच्या मस्तकाला गेली. त्या रामाचं अरण्यामध्ये जंगलामध्ये सीतेचा धावा करतोय, त्याचं चिंतन तुम्ही करताय, मला चालणार नाही. महान पतिव्रता स्त्रीला वाटत नाही ना आपल्या नवऱ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असावा. महाराज, पार्वती माता म्हटली, अजिबात नाही, थांबा, मी रामाची परीक्षा घेते. पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या समोर आल्या. मग भगवंताला म्हणतात, मी सीता येत असताना तुम्ही कुणाचा धावा करताय? प्रभू म्हणतात, नाही माते, तुम्ही सीता नाही, तुम्ही सती आहात, तुम्ही माझ्या आई आहात. आणि आई, सीतेच्या रूपामध्ये तू इथं का आली? तू का आई? आई तू येथे का? आई तू येते का? तू का आई? तू का आई? तू का आई? तू का आई? तिला नाव पडलं तुकाई. ती तुकाई तुळजापूरची, ती तिथंच स्थापित झाली. मग या सगळ्या देवी, तिसरं पूर्ण पीठ आहे माहूरगडची रेणुका माता. जमदग्नी ऋषींनी त्या ठिकाणी रेणुकेला पाणी आणण्यासाठी पाठवलं, संध्या करण्यासाठी. रेणुका माता गेल्या. काही गंधर्व अप्सरांबरोबर जलक्रीडा करत होते. मनोमन पाहिलं, मनोमन व्यभिचार झाला. तिकडे जमदग्नी ऋषींना कळालं. परशुरामांना आज्ञा केली, आपल्या मातेचा शिरच्छेद करा. त्यांनी मातेचा शिरच्छेद केला. ती रेणुका माता माहूरगडची. आणि महिषासुराला मारल्यानंतर ती जगदंबा माता काही काळ विश्रांतीसाठी, आरामासाठी ज्या गडावर आली, सप्तशृंगी माता, तो गड एवढा सुंदर आहे, ते अर्धपीठ. मग असे हे माते, तू मूळ स्तंभ आहे, मूळ खांब आहे, तू आदिमाय, आदिशक्ती, संपूर्ण जगत तुझ्यापासून निर्माण झालेलं आहे, संपूर्ण जगताची तू जगत जननी आहे. माते, तुझं काय वर्णन करावं? तू गोंधळाला ये. मग आली का? आली आली हो गोंधळाला, गोंधळाला आई, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई, भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आली आली हो गोंधळाला, गोंधळाला आई, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई, भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. ए तुळजा भवानी आई, तुळजा भवानी आई, तुळजा भवानी आई, तुळजा भवानी आई. ए तुळजा भवानी आई, तुळजा भवानी आई, तुळजा भवानी आई, तुळजा भवानी आई. आली आली वो गोंधळाला, गोंधळाला आई, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई, भवानी माझी आई, तुळजा भवानी आई, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. हे आई, तुझं काय
काय वर्णन करावं. तू आदी माया आदी शक्ती, तुला आदी नाही आणि अंती नाही. अनादी कालापासून तू सिद्ध आहे आणि वास्तव्य कुठं करते तर त्या पंढरपुरामध्ये वास्तव्य करते. जे सिद्ध पंढरपूर आहे त्या पंढरपुरामध्ये कटेवर कर ठेवून विटेवरती 28 युगांपासून या भक्ताचं कल्याण करण्यासाठी तू उभी आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात अनादि सिद्ध पंढरपूर, अनादि सिद्ध पंढरपूर, अनादि सिद्ध पंढरपूर, अनादि सिद्ध पंढरपूर. नांदे विठाई सुंदर, नांदे विठाई सुंदर, अनादि विठाई सुंदर, नांदे विठाई सुंदर. कर ठेवून या कटेवर, कर ठेवून या कटेवर, कर ठेवोनिया कठेवर, कर ठेवोनिया कठेवर. उभी रासी निरंतर, उभी रासी निरंतर, गोंधळा येवो जगदंबे, विठाबाई तो मूळ स्तंभे. गोंधळा येई हो जगदंबे, नागीत मूळ आंबे. तू अनादी आहे, सिद्ध आहे. त्या पंढरपुरामध्ये 28 युगांपासून त्या पुंडलिकानं तुला त्या विटेवरती उभं केलंय ना. 28 युगांपासून भक्तांच्या रक्षणाकरता, या तुझ्या लेकरांच्या रक्षणाकरता, संवर्धनाकरता त्या पंढरपुरामध्ये तू 28 युगांपासून उभी आहेस. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान. असं तुझं ते पंढरपुरामध्ये स्वरूप आहे. उगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिस दिव्य शोभा, पुंडलिकाचे बेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. त्या पुंडलिकानं माईबापाची सेवा केली. त्या माईबापाच्या सेवेसाठी प्रसन्न होऊन सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन किजे. या न्यायाप्रमाणे पुंडलिकाच्या हकेला धावून आली, सेवेवरती माईबापाच्या प्रसन्न झाली. 28 युगांपासून भक्तांच्या रक्षणाकरता त्या विटेवरती उभी राहिली. हे आई, तू आई आहेस ना. की निरंतर तुझ्या पायाला थकवा कसा ग नाही येत आई? तुझे पाय दुखत नाही का गाई? पण भक्तांच्या लेकराच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी तू त्या विटेवरती उभी आहे. नाही घडविला नाही बैसविला, भेटा वया आला पुंडलिका. आणि असा तो विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. त्या पांडुरंगासारखं, त्या आईसारखं, त्या विठाईसारखं या जगामध्ये कोणी दानशूर नाही. असा तो परमात्मा एवढा सुंदर आहे, अशी ती विठाई एवढी सुंदर आहे. ती आईच्या स्वरूपामध्ये प्रकट झाली. मी म्हटले की नाही, तो परमात्मा आईच्याही स्वरूपामध्ये प्रकट झाला आणि बापाच्याही स्वरूपामध्ये प्रकट झाला. या विठाईला मी आई मानतो, माऊली मानतो. आई कुणाला म्हणावं? आई कुणालाही म्हणता येत नाही महाराज. आई कुणालाही म्हणता येत नाही. अरे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धीची घागर, आई पावसाच्या धारा, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई हक्काचं व्यासपीठ, आई भाजीतलं मीठ नाही पहिलं विद्यापीठ. अरे आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, गेल्यावर मिळत नाही, तिला आई म्हणतात. स्वामी तिने जगाचा, आई विना
भिकारी. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. अशी ही आई आणि अशी ही आमची विठाई त्या पंढरपूरमध्ये बसली. आई तू या ठिकाणी गोंधळाला यावं. तुझा गोंधळ मी मांडलाय, मीच मांडला असं नाही तर अजून कोणी मांडलाय. अभंगाच्या 3ऱ्या चरणात शुक संकादिक गोंधळी हा शुक संकादिक गोंधळी हा शुक संकादिक गोंधळी शुक संकादिक गोंधळी दिवटे भावे पोत पाजळी दिवटे भावे पोत जावळी श्रुतीराम फुकरावळी श्रुतीरांग फुक पावळी मध्ये पुंडलिका देवटा बळी मध्ये पुंडलिका देवटा बळी मध्ये पुंडलिक देवतावळी मध्ये पुंडलिक देवतावळी मध्ये पुंडलिक देवटा बळी हा ना गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो हे आई तुझं काय वर्णन करावं. तुझा गोंधळ शुकांनी म्हणला, तुझा गोंधळ वशिष्ठांनी म्हणला, तुझा गोंधळ व्यासांनी म्हणला, तुझा गोंधळ सनकादिकांनी म्हणला. असा सगळ्यांनी गोंधळ घातलाय. मग आपण का त्या जगदंबा मातेचा गोंधळ घालू नये. या नवरात्र उत्सवामध्ये ते जगदंबा मातेची शक्ती अपार वाढलेली असते. म्हणून नवरात्रीमध्ये आपण जर तिचं चिंतन केलं, भजन केलं, पूजन केलं, त्याचं पुण्य आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी प्राप्त होतं या नवरात्रींमध्ये. म्हणून आपण तिचं चिंतन करावं. सगळ्यांनी प्रेमाने आदराने आपले दोन्ही हात वरती करा. सगळ्यांनी, महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांनी वरती हात करा. विठोबा रखुमाई विठोबार घुमाई विठोबा रखुमाई विठोबार घुमाई विठोबा रखुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार खुमाई 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 जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय ढोबार खुमाई जय विठोबार घुमाई जय ढोबार खुमाई जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय विठोबार रखुमाई ढोबार खुमाई जय विठोबार रखुमाई जय विठोबा असा त्या जगदंबा मातेचा गोंधळ एवढ्या मोठ्या मोठ्या अधिकारी व्यक्तींनी घातला. मग आपण का घालू नये. अशी ती जगदंबा माता अजून कुठे कुठे प्रकट झाली तर ती जगदंबा माता प्रकट झाली इथे लोणावळ्याजवळ कारल्याला एकवीरा आईच्या स्वरूपामध्ये. ती एकवीरा आई
एवढी प्रसिद्ध आहे महाराज. त्या एकवीरा आई म्हणजे कुणाचा अवतार आहे? तर हा एकवीरा आई म्हणजे रेणुका मातेचा अवतार आहे महाराज. ही जलदेवता म्हणून सुद्धा ओळखली जाते. म्हणून ज्या ज्या लोकांचा पाण्याशी संपर्क येतो ते लोक या एकवीरा मातेची फार भक्ती करतात, कारण ती जगदंबा माता पाण्यामध्ये त्यांना वाचवत असते. म्हणून सर्व कोळी बांधव तिचा उत्सव करतात, तिला पूजतात, तिचा उत्सव करतात. का? कारण ती जलदेवता आहे. पाण्यामध्ये जे वास्तव्य करतात, पाण्यामध्ये ज्यांचं क्षेत्र आहे, काम आहे, पाण्यावरती ज्यांचं जीवन आहे, त्यांचं ती माता रक्षण करते. मग ती कारल्याला तिथे कशी प्रकट झाली, कशी त्या ठिकाणी स्थापन झाली, त्याचं कारण काय? तर त्याचं कारण शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्या वेळेस पांडव वनवासामध्ये होते, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, त्यावेळेस ही एकवीरा माता पांडवांसमोर त्या ठिकाणी प्रकट झाली. पांडवांना कुणाला दिसायचं नव्हतं म्हणून तिने रक्षण केलं पांडवांचं. पांडवांसमोर प्रकट झाली आणि पांडवांना तिने सांगितलं की तुम्ही एका रात्रीत माझं मंदिर बांधा. पांडवांनी ते कबूल केलं. पांडवांनी एका रात्रीत त्या एकवीरा मातेचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. म्हणून त्या एकवीरा मातेनं पांडवांचं रक्षण केलं. कुणालाही पांडव दिसले नाही. एका रात्रीमध्ये ते मंदिर बांधलंय. म्हणून ती कारल्याला, ती एकवीरा माता रेणुका माता कारल्याला स्थापन झालेली आहे. नंतर त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला बरं का. नव्यानं त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला. पण संपूर्ण मुंबईकर नाही, महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण भारत देशामध्ये त्या एकवीरा मातेचा उत्सव होत असतो, त्या जगदंबा मातेचा उत्सव होत असतो. अशी ती जगदंबा कुठे कुठे म्हणून प्रसिद्ध नाही झाली, तुम्हा सर्वांच्या हृदयात ती प्रसिद्ध झाली. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये ती सिद्ध झाली. ती पंढरपूरला विठाईच्या नावानं सिद्ध झाली. ती तुकाईच्या नावानं तुळजापूरला आली. ती महालक्ष्मीच्या नावानं कोल्हापूरला आली. सप्तशृंगीच्या नावानं वणीला आली. आणि ती रेणुकाईच्या नावानं माहूरगडाला आली. अशी ती जगदंबा माता, सर्वांनी तिची उपासना करावी. नाथ बाबा सांगतात, माते आज या ठिकाणी मी तुझा गोंधळ घातलाय आणि एवढा सुंदर गोंधळ घातलाय, एवढा छान गोंधळ घातलाय, अंतकरणातून गोंधळ घातलाय. या गोंधळाला तू यावस अभंगाच्या शेवटच्या चरणात. ऐसा गोंधळ घालानी का, ऐसा गोंधळ घालानी का, ऐसा गोंधळ घालाय का, ऐसा गोंधळ घालाय का. डाक वाजली तिन्ही लोका, ढाक वाजली तिन्ही लोका, लता वाजवी तेने लोका, लता वाजवी तेने लोका. शरणा जनार्दनी का, शरणा जनार्दनी का, शरण जनार्दनी का, शरण जनार्दनी का. गोंधळ गातो उदो, गोंधळ गातो उदय का, गोंधळा येईवो जगदंबे, गोंधळा येईवो जगदंबे, गोंधळा येईवो जगदंबे, गोंधळा येईवो जगदंबे. हे माते, अशा पद्धतीने आज या ठिकाणी मी तुझा गोंधळ घातलाय.
या गोंधळाचा जो काही गजर आहे हा तिन्ही तालामध्ये, तिन्ही लोकांमध्ये, स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये हा गोंधळाचा गजर होतोय. हा गजर तुझ्यापर्यंत पोहोचेलच. या शंका नाही माते, तू गोंधळाला यावंस, प्रसन्न व्हावंस आणि या जीवाचा उद्धार करावा. हे विठाई, हे कृष्णाई, हे कान्हाई, हे जगदंबा, हे अंबिका, हे सरस्वती, हे महाकाली, या ठिकाणी तू गोंधळाला यावंस. अशा पद्धतीचा गोंधळ आज या ठिकाणी या सन मराठी चॅनलने सुद्धा मांडलेला आहे. महाराज, आपल्या या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये 4 प्रकारचे नवरात्र आपण त्या ठिकाणी करतो. त्यामध्ये माघ नवरात्र आहे, त्यामध्ये अश्विन नवरात्र आहे, त्यामध्ये आषाढ नवरात्र आहे आणि चैत्र नवरात्र आहे. हे 4 प्रकारचे नवरात्र आपण करतो. शारदीय आता जो काही नवरात्र उत्सव चालू आहे याला शारदीय नवरात्र उत्सव असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. अश्विन नवरात्र हा आत्ताचा सण आहे. सगळीकडे त्या जगदंबा मातेची पूजा होते, अर्चना होते, भक्ती होते आणि ती जगदंबा माता सगळ्यांवरती कृपा करते. अशा स्वरूपाने आपल्या लेकरांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कोरे येडे वाकुडे उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. आ नाही उच्चारिला अधिकार द्या फुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.